घटक स्तंभालेख याला बार ग्राफ असेही म्हणतात. उपघटक स्तंभालेख वाचन व अर्थनिर्वेचन. प्रिय मित्रांनो, तुम्हाला सर्वांना IPLचे क्रिकेट सामने बघायला नक्की आवडत असेल. आवडते ना सर्वांना क्रिकेट बघायला? तर आपण आज IPLवर आधारित एका स्तंभालेखाचे निरीक्षण करणार आहोत. IPLमध्ये तुमचा आवडता संघ असणार आहे तो मुंबई इंडियन्स. चला तर मुंबई इंडियन्सने पॉवर प्ले म्हणजे पहिल्या 6 ओव्हर्समध्ये बनवलेल्या 6 सामन्यातील धावांचा तपशील या स्तंभालेखामध्ये दर्शवलेला आहे. आता आपण स्तंभालेख समजून घेऊयात. मुद्दा पहिला, आडव्या अक्षावर त्याला आपण एक्स अक्ष असे म्हणतो. समान अंतरावर 6 सामने क्रमाने दाखवले आहेत. पहा, पहिला सामना, दुसरा सामना, तिसरा सामना, चौथा सामना, 5वा सामना, 6वा सामना, असे 6 सामने क्रमाने आडव्या रेषेवर दाखवले आहेत, म्हणजे एक्स अक्षावर दाखवले आहेत. दुसरा मुद्दा, उभ्या अक्षावर म्हणजे या ठिकाणी उभी रेषा दिसते, त्याला आपण वाय अक्ष म्हणतो. समान अंतरावर प्रत्येक सामन्यातील पॉवर प्लेमधील धावा ह्या वाय अक्षावर दाखवलेल्या आहेत, म्हणजे उभ्या रेषेवर दाखवलेल्या आहेत. आता प्रत्येक सामन्यात पॉवर प्लेमध्ये किती धावा केल्या आहेत ते आपल्याला स्तंभाच्या उंचीवरून समजेल. उदाहरणार्थ, पहिल्या स्तंभाची उंची 40 आहे, म्हणजेच पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 40 धावा केल्या आहेत. यावरून प्रत्येक स्तंभाच्या उंचीचा विचार केला तर इतर सामन्यातील धावा तुम्हाला अगदी सहजपणे सांगता येतील. सांगा पाहू, दुसऱ्या सामन्यातील स्तंभाची उंची किती आहे? मित्रांनो, दुसऱ्या सामन्यातील स्तंभाची उंची 50 आहे, म्हणून दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 50 धावा केल्या आहेत. आता तिसऱ्या सामन्यातील स्तंभाची उंची 30 आहे, म्हणून तिसऱ्या सामन्यात 30 धावा केल्या आहेत. चौथ्या सामन्यातील स्तंभाची उंची 40 आहे, म्हणून चौथ्या सामन्यात 40 धावा केल्या आहेत. 5व्या सामन्यात 70 धावा केल्या आहेत. तसेच 6व्या सामन्यात 60 धावा केल्या आहेत. आता या स्तंभालेखाचे निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. पाहूया. प्रश्न पहिला, उभ्या रेषेवर म्हणजे वाय अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे? निरीक्षण करा. उभी रेषा म्हणजे वाय अक्ष. उभ्या रेषेवर म्हणजेच वाय अक्षावर पॉवर प्लेमध्ये काढलेल्या धावा दर्शवलेल्या आहेत, हे याचं उत्तर असेल. आडव्या रेषेवर म्हणजे एक्स अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे? पहा, आडव्या रेषेच्या इथं खाली काय लिहिलेलं आहे? एक्स अक्षावर 1 ते 6 सामने दर्शवलेले आहेत. त्यामध्ये पहिला सामना, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा सामना असे लिहिलेले आहे. म्हणजे एक्स अक्षावर 1 ते 6 सामने दर्शवलेले आहेत. तिसरा प्रश्न, सर्वाधिक धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत व त्या किती आहेत? आता बारकाईने निरीक्षण करा. 5व्या स्तंभाची उंची सर्वात जास्त आहे, ती 70 आहे, म्हणून सर्वाधिक धावा 5व्या सामन्यात केल्या आहेत व त्या आहेत 70 धावा. चौथा प्रश्न, सर्वात कमी धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत व किती? आता सर्वात कमी उंचीचा स्तंभ कोणता आहे आपण पाहिलं पाहिजे. तिसऱ्या सामन्यातील स्तंभाची उंची सर्वात कमी म्हणजे 30 आहे, म्हणून सर्वात कमी धावा तिसऱ्या सामन्यात व त्या 30 आहेत. 5वा प्रश्न, कोणत्या 2 सामन्यामध्ये समान धावा केल्या आहेत व किती? निरीक्षण करा. पहिल्या व चौथ्या सामन्यातील स्तंभ समान उंचीचे दिसतात व ती उंची 40 आहे. पहिल्या व चौथ्या सामन्यात समान धावा आहेत व त्या 40 आहेत. 6वा प्रश्न, 60 धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत? पहा, अगदी मजेशीर प्रश्न आहे.
आपण 60 उंचीचा स्तंभ शोधून काढूया. 6व्या सामन्यातील स्तंभाची उंची 60 आहे, म्हणून 6व्या सामन्यात 60 धावा केल्या आहेत. प्रश्न 7वा, सर्व 6 सामन्यामध्ये पॉवर प्लेमध्ये एकूण किती धावा केल्या आहेत? आता पहा, प्रत्येक स्तंभाची उंची पहा, त्यामध्ये आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये केलेल्या धावा मिळतील. आता आपण सर्व धावांची बेरीज करूया. सर्व धावांची जर आपण बेरीज केली तर ती येते 290, म्हणून सर्व सामन्यातील पॉवर प्लेमध्ये एकूण 290 धावा केल्या आहेत. प्रश्न 8वा, सर्वाधिक धावा व सर्वात कमी धावा यामध्ये किती धावांचा फरक आहे? पहा, म्हणजे सर्वात उंचीचा स्तंभ विचारात विचारात घ्यावा लागेल. त्यानंतर सर्वात कमी उंचीचा स्तंभ. सर्वाधिक धावा 5व्या सामन्यात 70 व सर्वात कमी धावा 3ऱ्या सामन्यात 30 आहेत. या दोन्हीतील फरक म्हणून 70 वजा 30 बरोबर 40चा फरक असेल. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहून ठेवा व तुमच्या शिक्षक आणि पालकांकडून तपासून घ्या. आता आपण आणखी एक स्तंभालेखाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे समजून घेऊ. या स्तंभालेखामध्ये भारतातील विविध शहरातील तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये दिले आहे. डिग्री सेल्सिअस हे तापमान मोजण्याचे एकक आहे. या स्तंभालेखात आडव्या अक्षावर म्हणजे एक्स अक्षावर, आडव्या रेषेला आपण एक्स अक्ष म्हणतो, शहरांची नावे दिलेली आहेत. पहा, निरीक्षण करा. तर उभ्या अक्षावर त्या शहरात असणाऱ्या तापमानांची माहिती दिलेली आहे. उभ्या अक्षावर म्हणजेच वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5 डिग्री सेल्सिअस इतके तापमान आहे. याला आपण स्केल किंवा प्रमाण असे म्हणतो. आता आपण प्रश्न सोडवूया. प्रश्न पहिला, वरील स्तंभालेख कोणती माहिती दर्शवितो? तुम्ही जर संपूर्ण स्तंभालेखाचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला दिसेल वरील स्तंभालेख भारतातील विविध शहरातील तापमान दर्शवतो. हे पहा, वरच्या बाजूला लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, उभ्या रेषेवर म्हणजे वाय अक्षावर कोणती माहिती आहे? वाय अक्षाच्या डाव्या बाजूला पहा लिहिलेलं आहे तापमान, म्हणजे वाय अक्षावर तापमान दर्शवले आहे. प्रश्न तिसरा, आडव्या रेषेवर म्हणजे एक्स अक्षावर कोणती माहिती दर्शवलेली आहे? एक्स अक्षावर भारतातील विविध शहरे दर्शवलेली आहेत. पहा, या ठिकाणी लिहिलेलं आहे चेन्नई, नवी दिल्ली, हैदराबाद, लखनौ, मुंबई. याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल की एक्स अक्षावर भारतातील विविध शहरे दर्शवलेली आहेत. शहरांची नावे लिहायची काही गरज नाही. त्यानंतर चौथा प्रश्न, सर्वाधिक तापमान कोणत्या शहराचे आहे? आता या ठिकाणी आपल्याला सर्वाधिक तापमान विचारले आहे, म्हणजे आपण सर्वात उंचीचा स्तंभ शोधून काढला पाहिजे. सर्वात जास्त उंची असलेला स्तंभ नवी दिल्ली आहे. त्याची उंची 35 आहे. तुम्ही पहा, वाय अक्षावर 35 आहे, म्हणजे या स्तंभाची उंची 35 आहे, म्हणून सर्वाधिक तापमान 35 अंश सेल्सिअस हे नवी दिल्लीचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, सर्वात कमी तापमान कोणत्या शहराचे आहे व ते किती आहे? पुन्हा आपल्याला स्तंभाची उंची पाहावी लागेल. आयताकृती स्तंभ आहेत, याची उंची पाहूया. सर्वात कमी उंचीचा स्तंभ 25 हा लखनौ शहराचा आहे, म्हणून सर्वात कमी तापमान लखनौ शहराचे आहे व ते किती आहे? ते 25 डिग्री सेल्सिअस इतके आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या 2 शहराचे तापमान समान आहे? पहा, या ठिकाणी कोणते 2 स्तंभ समान उंचीचे दिसतात? चेन्नई व हैदराबाद या 2 शहरांचे तापमान समान आहे.
ते दोन्ही स्तंभ 30 उंचीचे आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला चेन्नई आणि हैदराबाद या दोन शहरांचे तापमान समान आहे असे सांगता येईल. पुढचा प्रश्न, चेन्नई या शहराचे तापमान किती आहे? चेन्नईचा स्तंभ 30 उंचीचा आहे, म्हणून चेन्नई शहराचे तापमान 30 अंश सेल्सिअस आहे. 8वा प्रश्न, सर्वाधिक तापमान व सर्वात कमी तापमान यातील फरक किती आहे? आता या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सर्वात उंचीचा स्तंभ शोधावा लागेल आणि सर्वात कमी उंचीचा स्तंभ शोधावा लागेल. या ठिकाणी सर्वाधिक उंचीचा स्तंभ नवी दिल्ली आहे, त्याची उंची 35 आहे. व सर्वात कमी उंचीचा स्तंभ लखनौ आहे, त्याची उंची 25 आहे. पहा या ठिकाणी वाय अक्षावर बघा, नवी दिल्लीचा जो स्तंभ आहे त्याच्या डाव्या बाजूला वाय अक्षावर 35 आहे, म्हणून याची उंची 35 असणार आहे. आणि लखनौच्या डाव्या बाजूला वाय अक्षावर बघा, स्तंभाची वरचं टोक आहे ते वाय अक्षावर जर आपण पाहिलं तर ते 25च्या बरोबर दिसते, 25च्या समान आहे, म्हणून त्याची उंची 25 आहे. आता या ठिकाणी नवी दिल्लीचे तापमान 35 डिग्री सेल्सिअस व लखनौ शहराचे तापमान 25 डिग्री सेल्सिअस आहे. आता आपल्याला यातील फरक काढायचा आहे. आता आपण फरक काढूया. सर्वाधिक तापमान वजा सर्वात कमी तापमान म्हणजेच 35 डिग्री सेल्सिअस वजा 25 डिग्री सेल्सिअस बरोबर 10 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सर्वाधिक तापमान व सर्वात कमी तापमान यांतील फरक 10 डिग्री सेल्सिअस इतका असेल.